एकापेक्षा एक नमुना अरे उंटावरला जो तो शाना एकापेक्षा एक नमुना उंटावरला जो तो शाना हो जरा बाजारात जाऊन या. हे जा मी पेपर वाचतोय मी नाही जाणार बाजारात जा तू. काय हो सारखं सारखं पेपर 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 वाचत बसताय. काय असतं त्या पेपर मध्ये एवढं? अगं मामी मामाला ते लॉटरीचे नंबर शोधत असतात पेपर मध्ये. बाई 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 आता ह्याला काय लॉटरीचा नाद लागला की काय? मग झटपट श्रीमंत होण्याचा दुसरा कुठला प्रामाणिक मार्ग आहे का तुझ्याकडे? आहे ना काय? त्यापेक्षा तुम्ही ते कोण बनेगा करोडपती का नाही खेळत? म्हणजे ते प्रश्न विचारतील आपण त्याची उत्तर द्यायची. हा पण एक पैसे कमवायचा मार्ग आहे. मी गेलो असतो पण ती जाणून बुजून मला न येणारा प्रश्न विचारलास म्हणून मी जात नाही. काय हो कितीची लॉटरी लागलाय बघू? 1 करोडची लागली देऊ का तुला? वा वा बघा की लागली तर खूप छान होईल. काय करशील 1 करोडची लॉटरी लागली तर? काय करेल अर्धे पैसे घेईन हा. बाहेर जाईन हा. आणि मस्त मजेत राहील. असं आहे का? अगं माहेरी जातीच होय. हे बघ काल मला 100 रुपयाची लॉटरी लागली हा त्यातले ही घे तुला 50 ही घे. अक्का यांची माहेरला जाऊन पुन्हा इकडे येऊ नकोस बाहेर. तेव्हा तुम्हाला ते 50 रुपये. का? बरोबर ठीक आहे भांडू नका. एक काम करा मामी तुम्ही मला पैसे द्या मी जाते बाजारात. अरे वा मॅडम सकाळी सकाळी इकडे कुठे? अहो जरा बाजारात चालले होते. अरे वा मॅडमने काही वस्तू आणायला सांगितल्यात ना. अच्छा चला मी पण येतो तुमच्यासोबत. तसं मी तुमच्याशी बोलायचे थोडं. बोला की. मग कॉलेज कसं चाललंय तुमचं? अहो आता कॉलेजला सुट्टी मग घरी. अहो सुट्टी संपल्यानंतर विचारतोय मी. तुम्हाला सांगते कॉलेजमध्ये आम्ही खूप मज्जा मस्ती नुसतं धिंगाणा घालत असतो आम्ही. अच्छा हो पण अभ्यास पण मात्र तितकाच करतो. हा हा मला भेटेल का तुमच्या कॉलेजला ऍडमिशन? आत्ता? हा अहो कसं शक्य आहे? का? अहो माझं वय काही जास्त नाही. आत्ता 2 वर्षापूर्वी 12वी पास झालो मी. जाऊ द्या ते काय नाही. ते जगू शेट आहे ना जगू हा हा त्याच्या नादी लागू नका. तो काय चांगला पोरगा नाही तो वाईट पोरगा आहे तो. म्हणजे असं काय करतो तो? नाही मी असताना तसं काही करू शकत नाही. पण काय आहे मी असं ऐकलंय की त्याची लई लफडी होती पूर्वीसोबत आणि पूर्वीना फसवतो प्रेम करून तो. म्हणून म्हणलं तुम्हाला. बरं झालं तुम्ही मला सांगितलं. लाल्या काका. मॅडम काका नका ना म्हणू. फक्त लाल्या म्हणा ना. माझं वय का तुमच्यापेक्षा जास्त नाही. 1-2 वर्षानं मोठा असेल फक्त. बरं लाल्या काका. बघा परत मॅडम काका म्हणलं तुम्ही. बरं लाल्या. आता कसं आता हे लक्षात ठेवायचं नेहमी लालच म्हणा मला. ठीक आहे बरं चला आता जाऊ मला का? खूप उशीर होते. बरं बरं चालेल चला बाय बाय मॅडम बाय. टाटा. डोकं फिरलंय. ए हाय मोहिनी. अरे नामे इथे काय करतोयस? कुठे चाललेस? अरे बाजारात चालली होती थोडं काम आहे. बाजार? होय. अरे वा काय आणायचं होतं का? मी देऊ का आणून? नको नको उगाच तुला टेन्शन कशाला ना. ऐक ना मला जरा बोलायचं होतं तुझ्याशी. ऐक ना मला थोडं काम आहे. आपण नंतर बोलूयात का प्लीज? नाही ऐक ना मी पण येतो तुझ्या बरोबर. चल आपण चालत चालत बोलूया की. बरं चालेल. देख ना तुमच्याशी करतो.
ते लाऱ्या काय म्हणत होता? काय नाही, आपलं ते सहज नेहमीच. काय म्हातार आहे, लय जाम तापलाय तू. तापलाय म्हणजे रे? तापलाय म्हणजे बघ ना, त्याचं वय झालंय आता. तेच धंदे नेहमीचे, पोरींच्या मागे फिरायचे, लाडत पोत फिरायचे. अरे या वयात त्यांचं लग्न झालेलं असतं रे, पण असू दे, थोडंफार चालायचंच इकडे तिकडे. ऐका ना म्हणे मला, बोला ना. माझी आई म्हणत होती लग्न करायचं आता. आईला? आईला नाही हो, माझं लग्न करायचं, माझं वय झालंय ना आता. बरोबर आहे की त्यांचं वय. म्हणजे मुलगी शोधली का मग तुम्ही? नाही, तशी आहे एक मुलगी, मला पण आवडते, पण तिला मी आवडतो का नाही अजून माहित नाही ना. अरे नाम्या, मग बोलून मोकळं व्हायचं ना. एक काम कर, तू म्हणशील तर मी बोलू का तिच्याशी? म्हणजे एक काम कर, तू ना मला तिचा नंबर दे, मी तिच्याशी बोलते. पुणे, महाराष्ट्र में स्थित ब्रिक विजन इक्विपमेंट प्राइवेट लिमिटेड अत्याधुनिक कंस्ट्रक्शन मशीनरी और AAC ब्लॉक प्लांट मशीनरी के उत्पादक और सप्लायर हैं। और अधिक जानकारी के लिए हमारे दिए गए नंबर पर संपर्क करें। एक काम कर, तू म्हणशील तर मी बोलू का तिच्याशी? म्हणजे एक काम कर, तू ना मला तिचा नंबर दे, मी तिच्याशी बोलते. तिला सगळं काय शिकतेस मुली? काय नाही, बोल ना. कुठे निघाली? अरे बाजार? हा, जरा काम होतं मला. मी सोडतो ना तुला. तुझ्या डोक्यावर बसू आता. हो चिनू भाऊ, आज जावा ना तुम्ही. जावा बाजारात जावा, मी येतो. एक काम करा ना, तुम्ही दोघं बोलत बसा, मी जाते. नाही नाही, एकच मिनिट जा. थांब. हो चिनू शेठ, अहो जावा ना, तुम्हाला जे काय घ्यायचंय ते प्रोटीनचं पावडर घ्यायचं होतं ना. हा शेठ, हा शेठ, ते घ्या. हा, ते घ्या, तुम्ही जाऊन या, मी तुम्हाला घ्यायला येतो ना. हा, जावा. मोहिनी बस तू. अरे त्या दुकानदाराला सांग ना 32 तारखेला ढोमवारी देतो म्हणून. हा, जा निघ, मी येतो. मोहिनी थांब, गाडी. अरे पिशवी घे ना, खाली का टाकून दिली? हा बस. बसलीस? कशाला रे तू उगाच त्याची मस्करी करतो? किती साधा आहे तो. साधा? अरे तुला जादा आहे, तुला माहित नाही तो. काय झालं? गाडीचा काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. पेट्रोल संपलं वाटतं. बरं तू नाम्या काय बोलत होता? नाम्या? हा, काय रे, लग्नाबद्दल बोलत होता. काय डायरेक्ट लग्नाबद्दल? अरे तो लई लपडेबाज माणूस आहे तो. हा, तुला माहित नाही, ती आपली नाक्यावरची कुत्र्याची बाबी माहिती आहे ना? तिच्यासोबत त्याचा नाता भिडलेला आहे. खरं ते सांगतो. अगं त्याचा धंदाच आहे तो मुलींना प्रेमाच्या जाळ्यात फसवतो, मग त्यांना लग्नाचे वादे करतो आणि मग त्यांचेच वांदे करतो. हो ना, आपण बघलो ना, आपल्याला माहित आहे सगळं. ऐक ना, हे सगळं ना नाम्या पण मला तुझ्याबद्दल सांगत होता, आणि तू पण काही कमी नाही असं. मला सगळं कळलंय तुझ्याबद्दल. पण मी काय करतो? तेच की तू मुलींच्या भावनांशी खेळतो. साप खोटे, आपण कोण्या मुलीच्या भावाची खेळलो नाही. अरे जग्गू, भावांशी नाही रे, भावनांशी. नाही आयटम आहे का यो? बरं ते जाऊ दे, मी सांगितलेलं तुला लक्षात आहे ना? तो म्हातारा तुला चालू आहे, तो जवानपुरींच्या महाग फिरतो, कळलं? पण आपण तसला नाही. आपण तू समजते तसा एकदम सज्जन माणूस आहे, जेंटलमॅन. आपल्याबद्दलची ते मनातली गैरसमज जरा बाजूला करा. चल मी तुला सोडतो. जग्गू ऐक ना, खूप उशीर झालाय मला. तू हे किक मारत बस, मी जाते. ए मोहिनी थांब ना, मी आता चालू करतो ना गाडी. तू कर ना चालू, पण मला खूप उशीर झाला. चल बाय बाय बाय.
काय वाटतं? मला वाटतं बँकॉकला जाऊ. तिकडे का नाही लई भारी असत. अरे क्रिकेटच्या मॅच बद्दल म्हणतोय मी. बँकॉकला चाललाय क्रिकेट बद्दल म्हणतोय. काय वाटायचं इंडिया जिंकली पाहिजे. हा मला काय वाटतं माहित आहे का? आता काही इंडिया जिंकत नाही. का बरं? अरे बॉलर कुठे चांगला आपल्याकडे? बॉलर त्या बॉलर हाय की राव. मग बॅट्समन नसेल नाहीतर ती बॉल दिसतं का नाही ती किपर नसेल. तात्या तुम्हाला काय क्रिकेट मधलं माहिती आहे का? नुसतं आपला हायवे बॉल फेकताय. तुला सांगू का बॉल असा टाकला का नाही त्याच्या आउट होतं का नाही? आउट झाल्यावर ज्या पुरी नाचते ते का नाही टकडांग 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 ती बघत असतो. तरी म्हणलं टीव्ही पुढे बसून त्या चडीतल्या बायका बघितल्या ही म्हातारा काय चक्काल. तुला सांगू का मला लाईव्ह बघायचं. लाईव्ह तात्या लाईव्ह बघायला तिकीट आहे का नाही लई महाग असते. महाग असते मग चालतंय की. अरे हो पट्ट्या 200 400 800 1000 खेळण्यापेक्षा तर महाग नाही. काय 200 400? अहो तात्या 10,000 रुपये तिकीट आहे. जास्तच कमी नाही. अयो 10,000? माझ्या की पेन्शन संपायची आणि परत महिनाभर काय खायचं. मग तुला सांगू का मला एकदा जावंच वाटते. आणि त्या अर्ध्याच्या तिथल्या बायका अशा नाचते ते का नाही की बघा वाटतं त्यांना असं जवळ जाऊन. हो तात्या मी आहे इथं थांबा जरा. काय माहिती आहे तात्या त्या पुढे येते का नाही अशा लई लांब नाचत असते त्या. तुम्हाला हिथलं दिसन झाले तिथलं कवा दिसायचं असं म्हणतोस. मग मग असं करतो घरात बसूनच टीव्ही बघतो. म्हणजे कसं असं टीव्हीच्या जवळ जाऊन बोल बघायचं. हो त्याची पटती घातल्या मोठ्या माणसाला असं बोलू नाही. आय फाईन थँक्यू इट्स ऑल राईट ऑल राईट. तुझ्या हरकत नसेल एक प्रश्न विचारायचे. विचारू का? अक्षय बद्दल असेल तर नका विचारू. मग तर काय बोलणंच म्हटलं ना. पण मला वाटत नव्हतं तो असा करेल. कारण त्याला कधी आजवर अशा रूपात मी कधी पाहिलेलंच नाही. बसा. वेगळ्या रूपात म्हणजे कसं माहिती आता तू बाजारात गेली ना मामी त्या विषयावर चर्चा करू. तर त्याला त्या दिवशी रागात बोलल्यापासून आम्हाला थोडं थोडं चुकल्यासारखं वाटतं. हो ना मोहिनी. अगं अक्षयचं वागणं बघितलं ना तर असं काही करायला असं वाटत नाही ग. पण जे काही त्या दिवशी घडलं ते तुम्ही तुमच्या डोळ्यांनी बघितलंय ना. कसं आहे मोहिनी आपल्या डोळ्यांनी जे सगळं दिसतं ते सगळंच खरं असतं असं कधी नसतं. आणि हे बघ हा मामा तुला तर चांगलाच ओळखतो. पण अक्षय बद्दल आहे असं कधी काय होईल असं वाटलंच नाही. बरोबर आहे मामा. अक्षय माझा बेस्ट फ्रेंडच आहे. हा बघ आता तू काय म्हणते बेस्ट फ्रेंड आहेस म्हणजे तुझा त्या प्रकरणावर विश्वास नाही आहे की नाही? खरंय मामा. त्या दिवशी ना त्याच्या डोळ्यात ते दिसत होतं की तू खरं बोलतोय. पण त्या दिवशी जे घडलं ना ते बघून फारसा विश्वास बसत नाहीये. त्याच्या अगोदरल्याच दिवशी मला अक्षयने खूप गोड आणि एकदम अशी नाजूक गोष्ट सांगितली आणि त्या गोष्टीसाठी इतकं आनंदी होतो. पण त्या आनंदाच्या मनातच हे सगळं घडलं आणि सगळं अर्धवटच राहिलं. काय ग मोहिनी अशी कोणती गोष्ट आहे जी तू आम्हाला दोघांना पण नाही सांगितली? एका वेळेस एकच गोष्ट आहे आणि पहिला अक्षयने या अब्दुल शफाला स्वतःला सिद्ध तरी करूया. मग त्यानंतर एक गोड बातमी द्यायची अक्षयला मला. अगं बापो म्हणजे आम्ही समजतोय ते कळलं. असं आहे पण आणि असं नाही पण ही गोष्ट आम्ही वेळ आल्यावरच तुम्हाला सांगणार. हे प्रकरण असं
असं झालं तरी पण अक्षय माझा आहे तर बेस्ट फ्रेंड आहे, मी त्याची शपथ नाही ना म्हणू शकत. सो प्लीज तुम्ही दोघं पण आग्रह करू नका. वेळ आल्यावर आम्ही दोघंही तुम्हाला सगळं सांग. ओके? बरं बाई, नाही आग्रह कर. तुला जेव्हा सांगायचं तेव्हा सांग. जा बाबा, आधी पहिला हात पाय धुवून घे. हो. मला काय म्हणायचं, जे तुझ्या आणि माझ्या मनात तसंच घडलं तर काय हरकत आहे. बर, त्या प्रकरणात तुला अक्षय मित्र सुटला, तू त्याच्यासारखा दुसरा मुलगा नाही. आता जेव्हा व्हायचं तेव्हा होईल. आता काय बघू, आता हे पोरांचं काय खरं, सांगतात एक वागतात एक. आजकाल त्या ह्या पोरांचं खरं नाही. आता जेव्हा होईल तेव्हा होईल, पुढचं पुढे बघू. मी काय म्हणते, अक्षय पैसेवाला आहे म्हणून त्याला कटवायचा तर प्रयत्न नाही ना तुमचा? अगं येडे, जर समजा मोहिनीची जी इच्छा असली तर काय हरकत आहे हे करायला पुढचं. हा तसं बी त्यातनं छोटासा हात जर मारायला मिळालाच या मामाला तर का सोडायचा. बेशर्माच्या पुढ्यावर झाड असतं ना, ते तुम्हाला बघून कळतं. काय लाज बीज आहे की नाही तुम्हाला? तुला एक सांगू का, जो करेगा लाज उसके फुटेंगे बाल, हे लक्षात ठेव. ए नाम्या, आज लईच खुश दिसतोय. शेठ खुशच आहे मी. आज महिन्याला प्रपोज केला मी. काय म्हणजे केला नाही तर आता करलेलं जमाय सगळं. मायला असं कोड्यात बोलू नको, काय ते स्पष्ट बोल. जे काय बघा, मी तिला माझ्या मनातलं सांगून टाकलं. माझे बी घरचे माझ्यासाठी पोरगे बघतात म्हणून. हा त्यात काय, मी बी मला जे बोलायचं ते बोलून टाकलो. माझा विश्वास आहे तिचं फक्त माझ्यावर प्रेम आहे गड्यांनो. हो शेठ, तो तुमचा गैरसमज आहे. ती फक्त माझीच आहे. हे म्हाताऱ्या, वय बघितलं का तुझं? हो, प्रेमात वय बघायचं नसतं, दिल बघायचं असतो. दिल. ए म्हाताऱ्या, दिल तवा दिल. हे तुम्हाला काय वाटलं, तुमची लपडी काय मला माहित नाहीत का? सांगू का तिला? ए म्हाताऱ्या, माझी लपडी काढणार का तू? थोडी मस्करी काय केली, डायरेक्ट कान में लगी करने लगा क्या? मेरे को म्हातारा म्हातारा बोलने का नहीं, मैं म्हातारा नहीं, मी फायर है फायर. सॉरी पुष्पा. नाल्या मला एक सांग, तुला ह्या वयात पेलवल करेल लग्न? मी काय बी करीन, गोळ्या खाईन नाही तर च्यवनप्राश खाईन. हे म्हाताऱ्या, अरे अटॅक येऊन मरशील ना. हो शेठ, नेहमीच काय तुमचं, तुम्हाला शेठ शेठ बोललं तर तुम्ही काय डोक्यावर बसणार का माझ्या? फायर आहे मग फायर. माझ्या प्रेमाच्या जर आडवा आला तर तुम्हाला शिकवील चांगला धडा. मला तू चल्ली म्हाताऱ्या. नाम्या, तुला म्हातारा मला बोलले, नाही बोलले, म्हाताऱ्याला आल्या तुला बोलले. मी नाही ऐकलं. बघ आता ऐक. ए म्हाताऱ्या, बघ. ए म्हाताऱ्या, घे ए घे, म्हाताऱ्या. कोणा बोलले शेठ तुला म्हाताऱ्या? माझ्या शेठ फायर आहे फायर. हा व्हिडिओ आवडला असल्यास बॉन्ड फिल्म अँड प्रोडक्शन प्रस्तुत गावाकडच्या करामती या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या बुधवारी 4 वाजता.